नमस्कार अमरावतीकर, जय हरी विठ्ठल. VCN न्यूज प्रस्तुत वारी विठ्ठलाची या विशेष भागात सगळ्यांचं स्वागत आहे. तर प्रेक्षको, आषाढी एकादशी जशी जशी जवळ येत आहेत तसे तसे अनेक भक्तांचे जथ्थे आहेत हे पंढरपूरकडे कूच करायला निघत आहेत. अशातच आज आपण सध्या आहोत नया अमरावती रेल्वे स्थानकावर आणि इथे सुद्धा आज अमरावती पंढरपूर स्पेशल ही गाडी सोडण्यात आलेली आहेत आषाढी एकादशी निमित्त. आणि इथे बरेच अंशी आपल्याला वारकरी आहेत, भक्त मंडळी आहेत, विठुरायाच्या चरणी तर नतमस्तक होण्याकरता जात आहेत. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधत आहेत, त्यांना कसं वाटतंय चला तर मग. जय हरी विठ्ठल. VCN न्यूज प्रस्तुत वारी विठ्ठलाची या भागात आपण आहोत अमरावती रेल्वे नया अमरावती रेल्वे स्थानकावर. आणि इथे आपल्याला जी तयारी इथे दिसते आहेत, जे आता भक्त इथून अमरावतीवरून पंढरपूर स्पेशल गाडीने निघणार आहेत त्या भक्तांसाठी इथे पाणी पाऊच तसेच साबुदाण्याच्या उपासाची उसळ इथे वाटप करत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. इथे आयोजक आहेत, काय नाव आपलं? आशिष अडसोड. आशिषजी, मला सांगा, इथे आपण वारकऱ्यांकरता आपण इथे उसळीचं वगैरे वाटप करतात, साधारण याची तयारी किती दिवस आधीपासून चालू असते? दरवर्षी आम्ही तुषारभाऊ मित्रमंडळीतर्फे याचं वाटप उसळीचं आणि स्वागत करतो यांचं भक्तांचं. तर यावर्षी गाडी लेट झाल्यामुळं ते थोडंसं इथं धावपळ झाली आहे, तर त्यांची जेवणाची सुद्धा यावेळेस आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर आम्ही ही जवळपास 3-4 दिवस अगोदरपासून तयारी राहते आमची. एकंदरीत आज इथे गाडीला अगदी उशीर होतो इथे आपलं, कारण तुम्हाला माहिती आहे की अमरावती पंढरपूर स्पेशल या गाडीला अमरावतीवर नया अमरावती या स्टेशनवरून सुटत जरी असेल तरी इथे अमरावतीच्या जवळपासची चांदूर रेल्वे असतील, हे असतील, बाकीच्या सर्व खेड्यापाड्यातील गावकरी, विठ्ठल भक्त, वारकरी मंडळ, वारकरी संप्रदाय हे सगळे या गाडीवर येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून इथे त्यांच्यासाठी साबुदाण्याची उसळ तर आहेतच, सोबत त्यांच्या जेवणाची सुद्धा इथे व्यवस्था आहे. आणखी काय सांगणार साहेब तुम्ही, जे मागील वर्षीचा आकडा किती होता या गाडीने जाणारा? जवळपास 300-400 भक्त दरवर्षी एका दिवशी जातात. याही वर्षी साधारण तितकाच आकडा आहे, 300-400 लोक. आता वारीला ही जी सगळी जी मंडळी जात आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिणार? मग आमचा आशीर्वाद सांगा पांडुरंगाला. आमचं तर जाणं होत नाही, त्यांच्या थ्रू आमचा आशीर्वाद देतो पोहोचा. या मामा समोर या. इथं आपल्याकडे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. जय हरी विठ्ठल आजोबा. जय हरी विठ्ठल. किती वर्षापासून साधारण वारीला जाता? 65 सालापासून होतो. 35 वर्ष, 35-40 वर्ष झालेत. हो. आता काय सांगणार वारीचं महत्त्व वगैरे, काय सांगणार आमच्या VCN न्यूजच्या प्रेक्षकांना? वारीचं महत्त्व तसं आहे, आलिया जन्मांतरा जावे पंढरपुरा, जीवांचा सोयरा पांडुरंग. काय एकदा ते, कारण मानव जन्म हा माणसाला वेळोवेळी मिळत नाही, बाकीचे जन्म मिळतात. म्हणून एकदा जर या जन्माला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण योगी 28 विटेवर उभा, वामांगी रुक्माई दिवस उभा. आपल्याकरता, सर्व भक्तांकरता जवळजवळ 4 युगाची एक चौकडी, असा 28 युगापासून पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे. आणि त्याच्या दर्शनाला आपण गेलो पाहिजे, कारण वेळोवेळी मानव देह माणसाला प्राप्त होत नाही. म्हणून या वारीकरता आम्ही इतकाही त्रास सहन करून, आजचा विषय जर आपण घेतला तर 2ची गाडी जी होती ती जवळजवळ आज 12 तास लेट आहे, तरी लोक एवढेही त्रास सहन करून आज वारीला जाण्याचं कोणाचे याच्यावर असं चेहऱ्यावर तुम्हाला खिन्नता दिसणार नाही, प्रसन्न लोक दिसतात सारे. तर एकंदरीतच इथे विठ्ठलाला भेटण्याची इथे ओढ लागलेली आहे. तर गाडीला उशीर झालेला आहे, तर सकाळपासून ही सगळी वारकरी मंडळी इथे आलेली आहेत. पण या अशा बाबतीत त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहेत, पण त्यांना विठ्ठल ओढी आहे, म्हणजेच विठ्ठलासाठी काही पण. आणखी काय सांगणार काका तुम्ही? विठ्ठल दर्शनाला तुम्ही इथे जाता, तर पांडुरंगाकडे काय तुम्ही मागणं घालणार, काय तुम्ही साकडं घालणार? ते काही मागायचं नाही. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुन्हा गावी ना आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. काही मागायचं नसते. काय मागायचं आहे? कारण माणूस हा काय पराधीन आहे, शेवटी पराधीन आहे. जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. फक्त काय मागायचं आहे? फक्त त्याचं दर्शन घडावं आणि वेळोवेळी आपल्या या मानव देहामध्ये त्याची भक्ती घडावी, एवढंच फक्त माणसानं मागावं, काही मागत नाही. काय मागायचं? तर आणखी आपण आणखी वारकऱ्यांकडे जाणार आहोत. चला तर. आणखी ते एक माऊली आपल्यासोबत आहेत, ते आता विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायांना तिथे मदत म्हणून ती तुम्ही करतायत. काय नाव आपलं? माझं दिलीप कुलकर्णी. काय सांगणार वारीबद्दल? वारीबद्दल सांगायचं म्हणजे अमरावतीच्या जे लोक वारीला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, माऊलीच्या दर्शनाला जातात, त्या लोकांना आमच्याकडून फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यावं, समर्पण म्हणून, जेणेकरून आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळेल, या लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल म्हणून आमची साईनगरली सगळी मंडळी, तुषार भारती यांचे सगळे जे मित्रमंडळी आहे, आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीतून गाडी सुटते त्या दरवर्षी आम्ही दुपारच्या वेळेसच गाडी जाते, तेव्हा आम्ही त्यांना सगळ्यांना खिचडी वाटप करतो. पण यावर्षी गाडी लेट असल्यामुळे रात्रीचा कार्यक्रम केला आम्ही. साबुदाण्याची उसळ सोबत खिचडी आणि त्यांना बसून आम्ही सगळ्यांना सर्व करणार आहे. सगळी साईनगरली मंडळी, माझी मित्रमंडळी, तुषार भारती मित्रमंडळ, सगळे यांना
सोपं सगळ्यांना सोयीस्कर असं आम्ही सगळ्यांना जे खुश होतील त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघितला की आम्हाला आनंद होईल, एवढीच आमची अपेक्षा आहे. पंढरीनाथ महाराज की जय. चला तर एकदा आपल्याला सगळ्यांना पंढरीनाथाचा गजर करायचा आहे. पुंडलिक वरदे पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. साधारण तुम्ही 1978 सालापासून तुम्ही वारीला जाता, तर काय वारीचे चांगले अनुभव आहेत सांगा. वारीचे म्हणजे चांगलेच अनुभव आहे. तिथं गेल्याच्या नंतर माणसाची प्रवृत्ती जो असते ते एकदम शांत होते. त्याच्या ठिकाणी आधी भाव निर्माण होते. साधू संतांचे दर्शन होते. विठ्ठलाचेच नाही तर साधू संतांचे दर्शन होते. म्हणून या वारीला फार महत्त्व दिलेलं आहे. गोर गरीब सारा या रेल्वेच्या वाहनापासून साऱ्याला वारी घडून राहिली, विठ्ठलाचे दर्शन घडून राहिले, तेवढ्या सोयी झाल्या आहे. पण हे असं झाल्यामुळं आजच्या या तारखेत झाल्यामुळं सारे म्हणजे पॅरिशानमध्ये वारकरी. तर तुम्ही पंढरपूरला जात आहात, तर विठ्ठलाचं दर्शनही होणार आहेत. विठ्ठलाला काय असं मागणं किंवा साकडं तुम्ही घालणार आहात? विठ्ठलाला काहीच मागायचं नसते. विठ्ठलाला फक्त एक एवढंच असते, विठ्ठलाचं लक्ष आपल्यावर असते. आपण काय मागू शकणार आहे? तो एवढं मोठं त्यानं जे ईश्वर निर्माण केलं, आपण ते त्याला फिकर आहे आपली. आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तो करणारच, करता अर्थात पोया साऱ्याचा. हो, याच्यापेक्षा काय काय सांगणार मामा? आपण तुम्ही किती वर्षापासून आधीपासून तुम्ही वारीला जाता? हां आम्ही बाकी वारकरीच म्हणून जावं, बाकीचे काही इच्छा मी असं जे देणार आहे ते. ठीक आहे. काय एखाद्या अभंग वगैरे आठवतो का? अभंग वगैरे? अभंग नाही पुरे आहेत. अभंग वगैरे येतो का? अभंग येतो का मामा? या पुढं चला म्हणा. पंढरीचा वारकरी हे माझ्या घरी, माझे माहेर पंढरी, आये भिवरेच्या तिरी, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा, माझे माहेर पंढरी, आये भिवरेच्या तिरी, पुंडलिक राय बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, माझे माहेर पंढरी, आये भिवरेच्या तिरी, आये भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखमाई, माझी विठ्ठल रखमाई, माझे माहेर पंढरी, आये भिवरेच्या तिरी, आये भिवरेच्या तिरी. कसं वाटतं तुम्ही आज वारी सगळ्या सवंगड्यांसोबत आज तुम्ही वारीला म्हणजे पंढरपूरकडे जातात, कसं वाटतंय? मला खूप आनंद वाटतो. आणि माझ्या वडिलाची मिराजी का तेव्हा माझ्या वडिलांनी सुद्धा 45 वर्षे वारी केली आहे. मला 15 वर्ष झाली आहे वारीला. आणि याच्यामध्ये समता, बंधुभाव आणि सर्व ही सगळी परिसरातली आहे मंडळी मिळते आणि साधू संतांचं दर्शन होते. मोठा आनंद वाटतो याच्यामध्ये. आता विठ्ठल पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन होणारच आहे, तर मग विठ्ठलाला असं काही मागणं किंवा साकडं काही तुम्ही घालणार आहात का? हो, माझी हीच अपेक्षा आहे. भगवंताने सगळ्याला आता जी ही परिस्थिती निर्माण झाली आहे, सर्व शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे, तर आम्हा सर्व शेतकऱ्यांकडे त्यांनी कृपादृष्टी करावी भगवंतांनी. सर्वांना सुखसंपदा, आरोग्य आणि हा पाऊस, त्या भगवंताला एवढीच माझी मागणी आहे का सर्वांचं भलं व्हावं. एकदा जोरदार विठ्ठलाचा आपल्याला जय जयकार करायचा आहे. भजन म्हणणार तुम्ही वरदे हरितो श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरु ते, या श्रेष्ठ गजानन गुरु ते, तुम्ही आठवीत रहाया ते, हे स्तोत्र नसे अमृत ते, मंत्रांची योग्यता कळते, जो खराच मांत्रिक त्या ते, या पाठे दुःख ते हरते, पाठकाती सुख होते, हा खचित अनुग्रह केला श्री गजानने तुम्हाला. घ्या साधूनी अवघे याला, मनी धरून भाव भक्तीला, कल्याण निरंतर होई, दुःख
ते मुळी नचराई असल्यास रोग तो जाई वासना सर्व पुरतीलई आहे यांचा अनुभव आला म्हणून या कथित तुम्हाला तुम्ही बसोनी क्षेत्र शेगावी स्तोत्रांची प्रचित्ती पहावी ही दंतकथा नालवही या गजाननांची ग्वाही जय जय रघुवीर समर्थ संत गजानन महाराज। सर्व वारकरी भक्तांना एक नम्र निवेदन आहे। संत गजानन महाराज 21व्या अध्यायामध्ये शेवटच्या अध्यायाचा पहिला अध्याय 19व्या अध्यायामध्ये पांडुरंगाला आपल्या जीवनाची गाथा सांगासाठी गेले होते आणि आज तो विषय तुमच्या पदरात आला आणि त्यामुळे आम्ही सर्वजण तुमचा सत्कार करतो आणि आमच्यासाठीही तुम्ही तशीच बुद्धी तिथं मागा अशी आम्ही परमात्मा पांडुरंगाच्या चरणी विनंती करून मी आपले 2 शब्द संपवितो। महाराज की जय। गुड मॉर्निंग ग्रुप साईनगर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपल्यासोबत आहेत मनपाचे स्थायी समिती सभापती तुषारजी भारतीय। काय सांगणार साहेब, आज वारकऱ्यांची एक पूर्ण जी सगळे वारकरी संप्रदाय सगळ्या पंढरपूरकडे जात आहेत, काय सांगणार? एक तर अतिशय आनंदाची बाब आहे की आज पंढरपूरला जाणारी गाडी आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणून सुटते आहे। या पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाला साकडं घालायसाठी किंवा सुजलाम सुफलाम शेती पिकू दे, या ठिकाणचा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहू दे आणि आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान येऊ दे याकरिता म्हणून हे वारकरी या ठिकाणाहून जात आहे। गाडी विलंब झाल्यामुळे या ठिकाणी थोडी गैरसोय झाली आहे, पण नेहमी दरवर्षी आम्ही या ठिकाणच्या वारकरींना आम्ही फराळाचा नाश्ता आम्ही देत असतो, पण यावेळी आम्ही आता त्यांना मसाले भात कढी आणि ज्यांना गुरुवार आहे त्यांना आम्ही फराळाचं आणि केळंसुद्धा या ठिकाणी देणार आहोत। आम्हाला अतिशय आनंद होतो आहे। मला दुसरा आनंद यासाठी इथून होतो आहे की हे माझा प्रभाग आहे, या प्रभागातून इतके मोठे वारकरी या ठिकाणी पंढरीच्या दर्शनाला जात आहेत, त्यांची छोटीशी सेवा आमच्या हातून व्हावी ती आम्ही करतो आहे। याचा आनंद आम्हाला प्रचंड आहे आणि आम्हाला एकच पांडुरंगाच्या चरणी एकच आम्हाला विनंती आहे की ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आहे त्या थांबल्या पाहिजे आणि देवेंद्रजीच्या सरकारने जे कर्जमाफी दिलेली आहे त्या कर्जमाफीतून हा शेतकरी बलवान झाला पाहिजे एवढीच पांडुरंगाच्या चरणी आमची आज विनंती आहे। इथे आता भजन आरती आणि नंतर सगळ्यांना महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप आम्ही करणार आहोत। चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल। चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाचे सुंदर विठ्ठल विठ्ठल देव आहे उभा विटेवर विठ्ठल विठ्ठल ठेवणी दोन्ही कर्कटेवर विठ्ठल विठ्ठल पाहू त्यांचे रूप ते पाहू त्यांचे रूप लावू बूद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल। देवाच्या दारी कुणाना बंदी विठ्ठल विठ्ठल दुःखी पीडित होती आनंदी विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीचे छंदी विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधी विठ्ठल तू दे हातात हात तू दे हातात हात उद्या चलग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल। वाली गरिबांचा पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊ जोडून हात विठ्ठल विठ्ठल तोच देईल संकटी साथ विठ्ठल विठ्ठल नांदू संसारी दोघे सुखात विठ्ठल तुला सांगतो त्रिवार तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार आज दत्तात्रयाच्या
चल ग सखे पंढरीला. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा शिकताना तान भूक पंढरीनाथ महाराज की. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. माता की जय. तुकाराम महाराज की जय. या भजनवाले आपण तर आवाज आहे. आपल्यासोबत मनपाचे शिक्षण सभापती चेतनजी गावंडे आहेत, पण ते आज सध्या शिक्षण सभापती म्हणून नाही तर एक वारकरी म्हणून असे इथे आहेत. साहेब, आज तुमच्याकडनं संपूर्ण भाजपकडनं तुषार भारतीय मित्रमंडळातर्फे आज इथे वारकऱ्यांसाठी नाश्त्याची असेल, जेवणाची असेल ती व्यवस्था आहे. साधारण किती लोकांकरता ही व्यवस्था वगैरे आहे? महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्राचे वारकरी आपल्या आराध्य दैवाच्या दर्शनासाठी आज पंढरपूरला जात आहे. रेल्वेच्या यायला अजून बराच वेळ आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी सकाळपासूनच जवळपास हजारेक वारकरी या रेल्वेची प्रतीक्षा करत आहे आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. दरवर्षी आपले जे स्थायी समितीचे सभापती आहेत तुषारभाऊ भारतीय यांच्या पुढाकाराने आम्ही मागील 5 वर्षापासून वारकऱ्यांना खिचडीचं वाटप करतो. हे यावर्षीचं 6वं वर्ष आहे. यावर्षी जवळपास भारतीय जनता पार्टीचे 100 कार्यकर्ते या व्यवस्थेमध्ये गुंतलेले आहे. जवळपास हजारेक वारकऱ्यांना या ठिकाणी खिचडीचं वाटप होणार आहे आणि ती सेवा आमचे कार्यकर्ते या ठिकाणी दरवर्षी देतात आणि दरवर्षी देतात, त्याचबरोबर पुढील वर्षीसुद्धा देणार आहे. तर एकंदरीत आज वारकऱ्यांचा आणखी एक दुसरा पूर्ण जथ्था पंढरपूरकडे इथं रवाना होतो आहे. तर महाराष्ट्रासाठी विठ्ठलाच्या चरणी आपण या वारकऱ्यांच्या मार्फत तिकडं काय साकडं घालणार आहात? या महाराष्ट्रामध्ये सुखशांती लाभो, आर्थिक भरभराटी येवो. ज्या महानगरपालिकेचं मी नेतृत्व करत आहे त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करावा अशी या विठ्ठलापुढे मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्यापासून 1 जुलै ते 7 जुलै हा आम्ही वनमहोत्सव साजरा करत आहे. या वृक्षारोपणमध्ये त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं खरं प्रगती होईल अशी मी प्रार्थना करतो. ठीक आहे. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे ललित समदूरकर आहेत, भाजपशी ते निगडित आहेत, तर ते सुद्धा इथे वारकऱ्यांना निरोप देण्याकरता इथे आलेले आहेत. तर काय सांगणार साहेब? सर्वप्रथम मी पांडुरंग हरी म्हणून सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो की त्यांचा प्रवास हा उत्तम हो, त्यांना दर्शन वेळेवर लाभो. त्यांच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आज शेतकरी खूप अडचणीत आहे. पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये खूप कमी झालेला. आजची 29 तारीख आहे आणि पेरणे अजून काही 10% 15% झालेले आहेत. 85% पेरणे अजून बाकी आहे. तर पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्या शेतकऱ्यासाठी चांगला पाऊस दे, त्यांचं आर्थिक व्यवस्था घडी चांगली बसू दे. जे मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती हा आदेश काढला त्यामधून त्यांचं भलं हो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली.
विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी दर्शनाला जमली सारी कीर्तनाचा गजर भारी दर्शनाला जमली सारी कीर्तनाचा गजर भारी पाहिली पाहिली विठुरायाची नगरी पाहिली पाहिली विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी रूप गोजिरे विटेवरी ठेविले करकटेवरी रूप गोजिरे विटेवरी ठेविले करकटेवरी साजिरी साजिरी मूर्ती तुझी श्री हरी साजिरी साजिरी मूर्ती तुझी श्री हरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी चंद्रभागे वाळवंटी विठुराहिला भक्तासाठी चंद्रभागे वाळवंटी विठुराहिला भक्तासाठी गजरी गजरी दुम दुमली पंढरी गजरी गजरी. तर प्रेक्षको, आता आपण होतो नया अमरावती रेल्वे स्थानकावर. इथून आज अमरावती पंढरपूर स्पेशल गाडी ही निघत आहे. तर आज इथे वारकऱ्यांशी आपण संवाद साधला, येथील आयोजकांशी संवाद साधला आपण. तर इथे आज गाडी ही उशिरा झालेला असल्यामुळे येथील जे सेवाभावी संस्था आहेत तुषार भारती मित्रमंडळ यांच्यातर्फे आज वारकऱ्यांना उपवासाची खिचडी असेल, तसेच मसाले भात, कढी असेल, हे सगळं इथे त्यांना वितरित करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांची कुठल्याच प्रकारची गैरसोय ही होणार नाही. तर इथेच स्टेशन मास्टरशी आता आपण संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती काढल्यानंतर आपण एक गोष्ट इथे आपल्याला माहिती पडली आहे. आज जी सकाळची 11 वाजता येणारी गाडी आहे ती 2 वाजता येणार होती. 2 वाजता सुद्धा ती गाडी न येताना आज ती 9 वाजता येणार होती. पण इथेच काही तांत्रिक कारणास्तव ती गाडी आज 9 वाजता न येताना आज मध्यरात्री ती 2 वाजता येणार आहे. तर जेणेकरून कुठल्याच प्रकारची इथे वारकऱ्यांची गैरसोय हेळसाळ होऊ नये म्हणून इथे बऱ्याच अंशी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे केला गेलेला आहे. वारी आषाढीबद्दल अशाच काही ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत फक्त पाहत राहा VCN न्यूज. जय हरी विठ्ठल. माझी विठाई माऊली पावली पावली माझी विठाई माऊली पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी. पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाचे सुंदर विठ्ठल विठ्ठल
देव आहे उभा विटेवर विठ्ठल विठ्ठल ठेवणी दोन्ही कर्कटेवर विठ्ठल ते विठ्ठल पाहू त्यांचे रूप ते पाहू त्यांचे रूप लावू बूद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल देवाच्या दारी कुणाना बंदी विठ्ठल विठ्ठल दुःखी पीडित होती आनंदी विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीचे छंदी विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधी विठ्ठल विठ्ठल तू दे हातात हात तू दे हातात हात उद्या चलग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल वाली गरिबांचा पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊ जोडून हात विठ्ठल विठ्ठल तोच देईल संकटी साथ विठ्ठल विठ्ठल नांदू संसारी दोघे सुखात विठ्ठल तुला सांगतो त्रिवार तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार आज दत्तात्रयाच्या वाणीला चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली